सहकार. आपलं पहिलं प्रकरण चालू आहे सहकारी संस्थेचे संघटन, ऑर्गनायझेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. आजच्या प्रस्तुत पाठामध्ये आपण व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या अभ्यासणार आहोत. रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ मॅनेजिंग कमिटी किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. व्यवस्थापन समिती म्हणजेच सभासदांनी त्यांच्यातूनच निवडून दिलेल्या प्रतिनिधींना, त्या प्रतिनिधींच्या समूहाला व्यवस्थापन समिती असं म्हटलं जातं. व्यवस्थापन समितीला सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी काही अधिकार हे कायद्याने आणि सहकारी संस्थेतील पोटनियमाने प्रदान केलेले असतात. हे जे अधिकार दिले जातात तर व्यवस्थापन समितीला सहकारी संस्थेबाबत काही जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात, त्यासाठी हे अधिकार दिलेले असतात. मग या व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या काय आहेत तर त्यांचा आपण आता अभ्यास करूया. पहिली आहे बंधपत्र. व्यवस्थापन समितीतील सदस्यांनी जेव्हा ते सदस्यत्व स्वीकारतात तेव्हापासून 15 दिवसांच्या आत बंधपत्र सादर केले पाहिजे. किती दिवसांच्या आत? 15 दिवसांच्या आत. बंधपत्र म्हणजे काय तर व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य सहकारी संस्थेचा कारभार सांभाळण्यास तयार आहेत असा विहित नमुन्यातील अर्ज असतो, त्याला बंधपत्र असं म्हटलं जातं. कशाला म्हणतात बंधपत्र? की व्यवस्थापन समितीतील सदस्य सहकारी संस्थेचा कारभार सांभाळण्यास तयार आहेत, त्याला बंधपत्र असं म्हटलं जातं. हे बंधपत्र 15 दिवसाच्या आत प्रत्येक सदस्याने सादर केले पाहिजे. दुसरं आहे कार्य. व्यवस्थापन समितीतील प्रत्येक सदस्याने प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे त्यांची कार्ये वेळोवेळी पार पाडली पाहिजे. कार्य कशी पार पाडली पाहिजेत? प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे. वार्षिक सभा. व्यवस्थापन समितीला आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्यांच्या आत म्हणजेच 30 सप्टेंबर पूर्वी वार्षिक सभेचं आयोजन केलं पाहिजे. कधीपर्यंत? 30 सप्टेंबर पर्यंत वार्षिक सभेचं आयोजन केलं पाहिजे. त्यानंतर निर्णय. व्यवस्थापन समितीने सहकारी संस्थेचे जे काही निर्णय आहेत ते विचारपूर्वक आणि पुरेशी चर्चा करूनच घेतले पाहिजे. निर्णय कसे घेतले पाहिजेत? विचारपूर्वक आणि पुरेशी चर्चा करूनच निर्णय घेतले पाहिजे. त्यानंतर निधीची गुंतवणूक. सहकारी संस्थेचा जो काही निधी असेल किंवा भाग भांडवल असेल त्याची गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर ठिकाणीच केली पाहिजे. त्यानंतर हिशेब पत्रके. व्यवस्थापन समितीने वार्षिक सभा सुरू होण्यापूर्वी किंवा घेण्यापूर्वी काही आवश्यक अशी हिशेब पत्रके तयार केली पाहिजे. ती तयार करून घेतली पाहिजे, कारण वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्या हिशेब पत्रकांना मान्यता घ्यावी लागते. यामध्ये महत्त्वाची असणारी हिशेब पत्रके म्हणजेच लेखा परीक्षकाचा अहवाल, त्यानंतर दोष दुरुस्ती अहवाल व कायद्यानुसार आवश्यक असणारी सर्व वैधानिक हिशेब पत्रके ही सभेपुढे सादर करावी लागतात, त्यांना मान्यता घ्यावी लागते आणि नंतर ती निबंधकाकडे पाठवावी लागतात. त्यानंतर 7वां आहे संस्थेची मालमत्ता. व्यवस्थापन समितीने संस्थेची मालमत्ता स्वतःच्या वैयक्तिक कारणासाठी किंवा वैयक्तिक बाबीसाठी वापरू नये, ती त्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. उदाहरणार्थ सहकारी संस्थेची गाडी असेल किंवा सहकारी संस्थेची इमारत असेल किंवा फर्निचर असेल तर याचा वापर
वैयक्तिक कारणासाठी केला जाऊ नये. आर्थिक स्थिती. सहकारी संस्थेची जी काही आर्थिक स्थिती आहे ती सत्य स्थिती सभासदांना व्यवस्थापन समितीने सांगितली पाहिजे. कशी सांगितली पाहिजे? सत्य जी काही आहे ती तशी सभासदांना वेळोवेळी सांगितली पाहिजे. निवडणूक. व्यवस्थापन समितीने त्यांचा कार्यकाल संपण्यापूर्वी, व्यवस्थापन समितीचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? 5 वर्षांचा. मग 5 वर्षांचा कार्यकाल संपण्यापूर्वी 6 महिने अगोदर, किती महिने? 6 महिने अगोदर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळविले पाहिजे. त्यानंतर रिक्त पद. जर कोणत्याही कारणास्तव व्यवस्थापन समितीतील सदस्य आहेत त्या सदस्यांमधील एखादं पद रिक्त होत असेल तर अशा वेळेस पद रिक्त झालेल्या दिवसापासून 15 दिवसांच्या आत व्यवस्थापन समितीने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला रिक्त पदाबाबत माहिती दिली पाहिजे. त्यानंतर व्यवसाय. व्यवस्थापन समितीतील सदस्यांनी किंवा इतर जरी कोणतेही सभासद असतील तरी त्यांनी सहकारी संस्था जो व्यवसाय करत आहे त्याच प्रकारचा व्यवसाय करू नये, कारण यामुळे सहकारी संस्थेला स्पर्धा निर्माण होते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सहकारी कायद्यानुसार अशा प्रकारची कृती कोणताही सभासद किंवा व्यवस्थापकीय संचालक करू शकत नाही. त्यानंतर मालमत्ता खरेदी. सहकारी संस्थेसाठी जर मालमत्ता खरेदी करायची असेल तर व्यवस्थापन समितीने ती वाजवी किमतीतच खरेदी केली पाहिजे. म्हणजे किंमत खूप दिली नाही पाहिजे, तर ती वाजवी म्हणजे योग्य आणि रास्त किमतीतच मालमत्ता खरेदी केली पाहिजे. तर आता हे जे काही मुद्दे आहेत त्याचा आपण थोडक्यात पुन्हा अभ्यास करूया. बंधपत्र. व्यवस्थापन समितीने कार्यभार स्वीकारल्यानंतर 15 दिवसांच्या आत सहकारी संस्थेला काम करण्यासंबंधीचा जी काही अर्ज आहे तो अर्ज 15 दिवसाच्या आत सादर केला पाहिजे. बंधपत्र म्हणजे काय सांगितलेलं की सदस्यांनी सहकारी संस्थेचा कारभार सांभाळण्यासाठी तयार असलेलं पत्र, तर त्याला बंधपत्र असं म्हटलं जातं. त्यानंतर कार्य. व्यवस्थापन समितीतील सदस्यांनी निस्वार्थीपणे आणि प्रामाणिकपणे कार्य केलं पाहिजे. वार्षिक सभा. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 सप्टेंबर पर्यंत व्यवस्थापन समितीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले पाहिजे. निर्णय. व्यवस्थापन समितीने सहकारी संस्थेबाबतचे निर्णय विचारपूर्वक आणि पुरेशा चर्चेनेच घेतले पाहिजे. निधीची गुंतवणूक. सहकारी संस्थेचा जो काही निधी आहे किंवा भांडवल आहे त्याची गुंतवणूक सुरक्षित आणि योग्य ठिकाणीच केली पाहिजे. त्यानंतर हिशेब पत्रके. सहकारी संस्थेचे कायद्यानुसार आवश्यक असणारी हिशेब पत्रके, त्याचबरोबर लेखा परीक्षकाचा अहवाल आणि दोष दुरुस्ती अहवाल हा वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला पाहिजे. नंतर तो निबंधकाकडे वेळेत पाठविला पाहिजे. त्यानंतर 7वा आहे संस्थेची मालमत्ता. सहकारी संस्थेची जी काही मालमत्ता आहे त्याचा वापर सदस्यांनी वैयक्तिक कारणासाठी करू नये. उदाहरणार्थ वाहन असेल, फर्निचर असेल, इमारत असेल, तर यांचा वापर या सदस्यांनी वैयक्तिक कारणासाठी करू नये. आर्थिक स्थिती. सहकारी संस्थेची जी काही आर्थिक स्थिती आहे ती सत्य स्थिती सर्व सभासदांना व्यवस्थापन समितीने सांगितली पाहिजे. त्यानंतर 9 निवडणूक. व्यवस्थापन समितीने त्यांचा कार्यकाल संपण्यापूर्वी 6 महिने अगोदर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळविले पाहिजे. रिक्त पद. व्यवस्थापन समितीचे जे काही सदस्य आहेत तर ते सदस्य त्या सदस्यांचं एखादं पद कोणत्याही कारणास्तव रिक्त होत असेल
तर अशा वेळेस ते पद रिक्त झाल्यापासून 15 दिवसांच्या आत व्यवस्थापन समितीने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळविले पाहिजे. व्यवस्थापन समितीतील सदस्याने सहकारी संस्थेचा जो काही व्यवसाय आहे तशाच प्रकारचा व्यवसाय करू नये. आणि शेवटचा आहे मालमत्ता खरेदी. सहकारी संस्थेने जर काही मालमत्ता खरेदी करायचे ठरविले असेल तर व्यवस्थापन समितीने ती मालमत्ता अतिशय वाजवी किमतीमध्येच खरेदी केली पाहिजे की जेणेकरून संस्थेचे पैसे वाचतील. अशा प्रकारे व्यवस्थापन समितीने सहकारी संस्थेबाबत काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत तर त्या जबाबदाऱ्यांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. अशा प्रकारे आजचं आपलं लेक्चर संपलेलं आहे. धन्यवाद.